ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणतात इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. माणसं म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय, जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. आज अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली. त्यांचे कुठे एक जैन मुली निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत, तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही, तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. नको त्या वादात जाऊ नका. आमच्या यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्याला हकलवले त्याच्या बातम्या नाही होत. ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकलवले, जवळपास 10 का 20 हजार लोकांना हकलवून दिले बिहारमधनं, भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं, निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी, आमच्यासाठी इथे फक्त करून ठेवतायत. गेले अनेक वर्ष सांगतोय तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे, तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हाताबंद केली. मुंबई का पाहिजे?